माझा जरी पोतराच बाप होता सर, तर 1956ला तसं माझं वय चुकीचं लागलेलं आहे सर. 1956ला बाबासाहेब वारले आणि एका खेड्याला मागायला गेले. त्यावेळेस मी लहान होतो. त्यावेळेस माझ्या आईनं माझ्या वडिलाला कळलं बाबासाहेब वारले म्हणून, तर माझ्या वडिलांनी भीक मागितली नाही, तसेच घरी आले आणि माझ्या आईने विचारलं, अहो आज तुम्ही असंच घरी खाली हाताने आलात, आज काय करायचं? त्यावेळेस माझ्या वडिलांनी माझ्या आईला दिलेलं उत्तर मला आजही आठवतंय. अगं आपला लय मोठा पुढारी मेला म्हणा, आज आपण कसं तरी उपाशी दिवस काढू, पण मी भीक मागितलं नाही, खाली हाताने आलो, एवढी जाणीव माझ्या वडिलाला होती. आणि म्हणून आई वडिलांनी मला शिक्षणाची संधी दिली. त्या गावात शिकत असताना अनेक संघर्ष झाले. मी काही बाबासाहेबाचे विचार, मला या ठिकाणी कदाचित मी इथं आलो नसतो सर, मला शाळेत घातलं नसतं, इथं आलोच नसतो. माझ्या गावात शाळा आणि शिक्षण हे काही नव्हतं. आणि त्या काळात माझ्या गावात एकही महाराचं घर नसताना माझ्या बापाला महार समाजाचा आणि बौद्ध समाजाचा संपर्क आला. त्यामुळं मला शाळेत घालायचा आणि ती विचारधारा सुचण्याची एक प्रक्रिया सुरू झाली.